कृष्ण हरी नर्मदे हर। आम्ही रात्रीचा मुक्काम अंबाली या गावामध्ये केला। हा सती अनुसया माता मंदिर या ठिकाणी आम्ही रात्रीला मुक्काम केला आणि समोर येऊन आम्ही सकाळी चाललेलो। अजून या ठिकाणी एवढी व्यवस्था नाही आहे, पण आलेल्या परिक्रमावासींना हे चहा देतात, चहा पाणी करतात त्यांची। आणि यांचा अजून विचार आहे की समोर त्यांच्याकडून अजून नर्मदा परिक्रमावासींची सेवा झाली पाहिजे, सेवा घडली पाहिजे। हे मंदिर देखील या गावकऱ्यांनी मिळून बांधलेले आहे आणि आता या ठिकाणी हळूहळू एक एक सुविधा वाढत जाणार आहे। आणि हनुमंतरायच्या ठिकाणी प्रगट झालते, अजूनही हनुमंतराय पाठीमागे आपल्याला ते मुळ्या दिसून येतात, लिंबाच्या झाडाचे मुळे अजूनही दिसून येतात। तर आज आपला प्रवास बद्रिका आश्रम पर्यंत होतो की नाही आता बघूयात की मैया आपल्याला कुठे थांबवते आणि कुठे नाही। बद्रिका आश्रमवरती आता आम्ही आलेलो आहोत। बद्रिका आश्रम मध्ये केदारेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आहे आणि आपण आता शंकराचं दर्शन घेऊयात। आम्ही बद्रिका आश्रममध्ये आल्यानंतर केदारनाथेश्वरांचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि तुम्ही देखील दर्शन घ्या, कारण केदारनाथेश्वरांचं दर्शन पुन्हा पुन्हा घडणे नाही आणि जर करायचं असेल तर तुम्हाला परिक्रमा करायला यावं लागेल। केदारनाथेश्वरांसोबत आपल्याला मैयाचं देखील दर्शन घ्यायचं आहे। आता या ठिकाणी केदारनाथेश्वरांजवळच मैया देखील आहे। आपल्याला प्रत्येक ठिकाणी कधी दूर तर कधी जवळ मैया लागते, तर आता केदारनाथेश्वरांजवळ मैया आहे ना, तर मग आपण दर्शन घेतलं पाहिजे। आम्ही पण घेतो, तुम्ही पण घ्या। ही आपली नर्मदा मैया आहे आणि नर्मदा मैयाचं सर्वांनी दर्शन घ्या, आम्ही देखील घेतो। आणि मैयाकडे बघितल्यानंतर ना, जे काही आपण दिवसभर चालतो आणि आपल्याला वाटतं की आपण गळाटलो, तर तो गळाटपणा पूर्ण निघून जाते आणि मैयाला बघितल्यानंतर असं वाटते की आजच आपण परिक्रमा उचलली आणि आजच आपल्याला चालायचं। ही आहे बद्रिका आश्रमची सुंदरता, बघा किती गोड आहे आश्रम। आणि तुम्ही जर परिक्रमा करायला आलेत की या ठिकाणी थांबा, थोडं बसा, मन शांत करून घ्या आणि सुंदरतेचा अनुभव घ्या। इथनं पण आपल्याला मैया दिसून येते आणि आपले शंकरजी सुद्धा या ठिकाणी आहेत, दिसत आहेत। तुम्हाला म्हटलं होतं की नाही, अर्धनारेश्वर भगवान आहेत, अर्धनारेश्वर भगवान पण आहेत आणि आपले मारुती पण आहेत। आणि हे या ठिकाणावरून आपल्याला मंदिर दिसतं। बद्रीनारायणेश्वरासोबतच आपल्याला आपले गणपती बाप्पांचेही दर्शन होतात। आणि तुम्ही सांगा की कोणतंही मंदिर असं, पण त्या ठिकाणी आमचे गणपती बाप्पा कधी पण विराजमान असतात। तर बद्रीनारेश्वरासोबतच आपल्याला अर्धमूर्ती नारेश्वरांचे देखील दर्शन होतात, जिथे आमचे शंकर आणि पार्वती दोघंही देखील आहेत। परमपूज्य स्वामी महेश्वरानंदजी हे त्यांची मूर्ती आहे आणि त्यासोबतच मा शेरावारी देखील या ठिकाणी विराजमान आहे आणि आपले हनुमंतराय देखील या ठिकाणी विराजमान आहेत। तर या बद्रिका आश्रममध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या भगवंताचे दर्शन होतात। मला तर काही गुजराती येत नाही, पण जे इथे शिवलिंग आहेत त्याच्यावरती लिहिलेलं आहे की शिवलिंगाचं नाव काय आहे। आता मला तर ते काही वाचता येणार नाही, तुम्ही स्टॉप करून वाचू शकता। तर या ठिकाणी 4, 5, 6, 7 आणि आपले शिवलिंग 8, 9, 10, 11, 12 आणि 13 शिवलिंग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात। झाल्यानंतर आपल्याला यांचं देखील दर्शन घडलेलं आहे। आश्रममध्ये जाऊन छान दर्शन झालं, नंतर आता गंगानाथ आश्रम येतं आणि या ठिकाणी गंगानाथ आश्रम आहे। थोडं समोर आलं की नाही 500 मीटर अंतरावर, तर आपल्याला गंगानाथ आश्रम मिळून जाईल। हे आहे आता गंगानाथ आश्रम। या ठिकाणी आम्ही भोजन करू, भोजन प्रसादी घेतल्यानंतर मैयाची परिक्रमा परत सुरू करू। भोजन प्रसादी घेऊन आराम वगैरे सर्व काही झाला, आता दर्शन घ्यायचं आणि समोर निघायचं आहे। तर नुसतं आश्रमाचंच नाव गंगानाथ आश्रम नाही, तर मंदिराचं नाव, महादेवाचं नावसुद्धा गंगानाथच आहे आणि हे गंगानाथ महादेवांचं मंदिर।
सोबतच अन्य देवी या ठिकाणी प्रस्थान आहेत. गंगानाथ या महादेवाची आपण माहिती बाबांकडनं घेणार आहोत. बाबा आपल्याला सांगतील की गंगानाथ किती वर्षापासून आहे, काय आहे आणि याचं महत्त्व काय. स्वयंभू शिवलिंग है वो कितनी सदी हो गए उसको मालूम है, बहुत पुराना शिवलिंग है. जब गंगा मैया ने इधर बाजू में गंगा मैया आता है, गंगा सप्तमी के दिन वैशाख सुद सातम के दिन गंगा मैया इधर गंगा खाड़ी में आते हैं. अच्छा. गंगा नर्मदा का संगम होता है, वो गंगनाथ महादेव हुए हैं. अच्छा. बाजू में स्वयंभू नंदीकेश्वर महादेव है. हाँ. और ये स्वयंभू गंगनाथ महादेव है. ये अपना नासा वाला ने उसका 2-3 दफा आके उसको देख कर गए कि कितना लंबा है, तो उसका कोई ये नहीं है. पाताल तक गया इतना लंबा शिवलिंग है, उनका कोई अंत नहीं है. और ये जो गंगा मैया है बाजू में, वो गंगा मैया गंगा सप्तमी के दिन उनका पाप धोने के लिए इधर आती है. तो उसने भगवान को प्रश्न किया कि भाई पूरी दुनिया का पाप मैं लेते हुए वो मेरे में स्नान करते हैं, वो पाप का भार मैं कैसे निकालूं, तो मेरे को बहुत तकलीफ होता है. तो भगवान ने किया कि तुम इधर नंदीकेश्वर महादेव और गंगनाथ महादेव के बीच में गंगा खाड़ी है, उधर जाके अपना पाप धो लो. तो वो सुबह में 3:30 बजे गंगा मैया आती है इधर, साल में एक दफा. और 3:30 से 6 बजे तक स्नान करने से किसी भी प्रकार की कोई भी अपना पाप है कुछ भी हो पूरा खत्म हो जाता है. वैसे गंगा मैया कौन से महीने में आती है, कौन से? वैशाख महीने में. अच्छा. वैशाख महीने में वैशाख सुद सप्तमी के दिन बड़ा मेला लगता है. कम से कम 1,00,000-1.5 लाख पब्लिक आती है, बहुत पब्लिक आती है. और 3:30 के बाद स्नान करने का और 6 बजे तक का महिमा है उसका. उधर ये जो अपना मैं आपको बोला वो शिव पुराण में उसका पूरा अध्याय है. ये गंगा सप्तमी का जो मैं आपको बोला वो पूरा इसमें है, शिव पुराण में है और पद्म पुराण में है वो. और ये जो महर्षि अरविंद है जो वो आपका ऊपर इसमें देखा था वो आपको फोटो, ये अपना किया था कि कभी भी हमारे वो पूरा पहले तो क्या रोड कुछ नहीं था, जब पैदल जाते थे और बड़द गाड़ा आता है उसमें खाना, तो उधर 2-3 गाँव वाले को खाने को बुलाया था. तो घी कंपल हो गया, लड्डू बनाया था. तो घी तो महाराज को बोला कि महाराज घी तो है नहीं अभी, लड्डू कैसे बनेगा. तो बोला मैया के पास जाओ, आपको कितना मांगता है. तो बोला 2 डिब्बा घी मांगता है. मैया के पास पानी उनको बोलो हमको घी दे दो, आएगा तो वापस दे दे. तो 2 डिब्बा पानी भर के लाए, उधर आया तो वो पूरा घी बन गया. घी बन गया, लड्डू बनाया, सबको खिलाया. 2-3 दिन के बाद घी आ गया, फिर वापस दे दिया मैया को. ऐसा ब्रह्मानंद महाराज का है. ये बहुत पुराना है ये मंदिर. कम से कम अभी हमारा एक जो ये पंचदेव का मंदिर है, पंचदेव में गणपति बाबा आता है. हाँ. माता जी आता है. हाँ. महादेव जी आता है, विष्णु भगवान आता है और ये सूर्य नारायण भगवान. जी 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 इधर सूर्य नारायण भगवान है. पंचदेव का मंदिर है. ये पूरा स्थापना किया हुआ है और हमारा भोग लगता है तो इधर 16 भोग लगता है. कोई भगवान को बिना, और हमारे लहसुन कांदा गरम मसाला ऐसा कुछ नहीं, सात्विक भोजन नहीं बनाते हैं. कोई भी ऐसे गरम चीज नहीं बनाते. भगवान को सात्विक भोग ही लगाते हैं. ये बहुत पुराना मंदिर है और जितना भी परिक्रमा वाला है उनको मालूम ही है. उधर से परिक्रमा करते हैं तो हम गंगनाथ मंदिर का नाम बोलते ही है. और हमारे पूरे साल में 6-7 सप्ताह होती है. अभी भागवत अभी परसों ही भागवत खत्म हो गया. अच्छा. हाँ, 2 दिन के पहले ही तो परिक्रमा वाले आते हैं, एक दिन डूब के सुनते हैं, बाद में जाते हैं. हमारे सावन महीने में कम से कम 100 आदमी इधर पूरा महीने सेवा करने को रहते हैं. आते हैं, पूरा खाना पीना पूरा इधर मंदिर में रहता है. और 30 दिन में 330 दिन उसको हम लोग मिष्ठान खिलाते हैं, पूरा राजभोग खिलाते हैं. थोड़ा गायकवाड़ी राज में वो जेल में थे. फिर वो छूट के आ गए. गायकवाड़ी राज में गायकवाड़ का पीए था. उनको वो उधर कुछ कोई ज्ञान नहीं था. फिर इधर आए ब्रह्मानंद महाराज. हमारा ये ब्रह्मानंद महाराज वो सिद्धि वाले आदमी थे. जी जी. बहुत सिद्धि थी. आज भी हमारा अन्न क्षेत्र में कभी भी तकलीफ नहीं पड़ता है. कभी भी हमारा अन्न क्षेत्र में अनाज कम नहीं होता है. अच्छा. कभी भी कम हो जाता है ऑटोमेटिक आ जाता है. हम लोग किसी के पास मांगने को नहीं जाता है, लोग सामने से दे जाता है.
हमारा यहाँ कि को कभी खाना कम नहीं पड़ता है। अच्छा। कितना भी आदमी आता है खाना पूरा हो जाता है। वैसे यहाँ पर परिक्रमा वासियों की भी परिक्रमा सेवा वाले होती के है। लिए रहने खाने पीने के लिए हम लोग पूरी सर्विस देते हैं। अच्छा। मतलब रुकना तो रुकवा देते हैं और रहना तो रहते हैं। ये ब्रह्मानंद महाराज है, ये महर्षि अरविंद जो ये उसका शिष्य था वो उधर आए और उसके पास दीक्षा लिया। दीक्षा लेने के बाद ब्रह्मानंद महाराज ने उनको गुरु मंत्र दिया और सरस्वती माता में उसने तपस्या की, तो सरस्वती माता उसको साक्षात्कार हुआ और फिर पूरा ज्ञान हो गया उसको, वेद पुराण से पूरा ज्ञान हुआ। उसके बाद गए वो आगे आप जाएंगे अपने कुबेर, आप गए नहीं ना? अभी जाएंगे। हाँ, तो कुबेर में महाकाली का मंदिर है, वहाँ उसने महाकाली की उपासना की और उसके बाद पौंडीचेरी जाके उसने आश्रम डाला। अच्छा जी। तो ये महर्षि वो सरस्वती माता गुफा है, वो आज भी साक्षात्कार है, वो शक्तिपीठ जैसा है। ये सरस्वती माता का टेम्पल इधर गुजरात में वे की है, वो शक्तिपीठ बोलते हैं वो। अच्छा। वो शक्तिपीठ जैसा ही है और बहुत चमत्कारिक है। वो जो आप उधर कुछ भी माला जप करो ना, उसका अनेक गुना फल मिलता है, क्योंकि इधर एकांत है, कोई आदमी बहुत कम आने वाले हैं। हम पूरा दिन आप एक माला जपो वो 100 माला का पुण्य मिलता है, ऐसा शास्त्र में किया है। नागपुर से भी लोग आते हैं गायत्री मंत्र जप करने को, तो वो मंदिर में ही। गंगानाथ आश्रम आणि गंगानाथ महादेवाचं दर्शन झाल्यानंतर आता आपण समोर जात आहोत। गंगानाथ आश्रमातून निघाल्यानंतर जो त्रिवेणी संगम येतो, त्या संगमामधली एक नदी जी दुसरी आहे ओसम नदी म्हणून, ती या ठिकाणी आहे आणि नर्मदा मैया ओलांडायला जमत नाही आणि ही नर्मदा मैया नसून ओसम नदी आहे। तर या ओसम नदी आणि अजून 2 नद्या, एक नर्मदा मैया आणि एक गुप्त सरस्वती, या 3 संगमचा त्रिवेणी संगम आहे, कुबेर धामपाशी आहे। तर त्या ठिकाणी जेव्हा आम्ही दर्शन करू तेव्हा तुम्हीही करा, आम्हीही करू। आपल्याला कुबेर धामच्या समोरच नीलकंठ धाम जे आहे ना, ते इथनं बघायला मिळतं आणि जास्तीत जास्त 10 मिनिटाचा रस्ता आहे फक्त हा। याची आरती केल्यानंतर भोजन करू आणि भोजन झाल्यावरती विश्रांती आणि मग उद्याचा व्हिडिओ परत सुरू करू। या ठिकाणी आपल्याला कुबेर भंडारीश्वरांचा दर्शन होत नाही, कारण की मध्ये कॅमेरा अलाऊ नाही आहे, पण येथून आपल्याला बघायला मिळतं। जितकं तुम्हाला दिसत आहे तितकंच, कारण की इथून बाहेरूनच आपण शूटिंग काढू शकतो। आज जाऊन आपण फोन चालू शकत नाही। आणि हे सर्व कुबेर भंडारीश्वरांचं मंदिराच्या मधलं दृश्य हे आहे रणछोड मंदिर। परिक्रमा होत नसेल तर भगवंताचं दर्शन आपण इथूनही घेऊ शकतो। जेव्हा आपण कुबेरेश्वर धामाचं दर्शन करायला येतो तेव्हा आपल्याला या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंग दिसून येतात आणि 12 ज्योतिर्लिंग या ठिकाणी आहेत। आणि हे जे पिंपळाचं झाड आहे हे कमीत कमी 400-500 वर्ष अगोदरचं आहे, कारण की खूप जुनं पुराणं हे झाड आहे। देवांचं दर्शन घेत आपण आता कालिंका मातेच्या मंदिरापर्यंत आलेलो आहोत। आता मैयाचं दर्शन घेऊयात। आता या ठिकाणी तुम्ही हे वाचा, कारण हे वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की शिवलिंगाचं महत्त्व काय। जे खाली शिवलिंग आहे ना त्याचं या ठिकाणी महत्त्व आहे, तुम्ही हे पोज करून वाचू शकता।
कालिंका मातेची गुफा आणि कुबेरेश्वरांची गुफा या दोघांचं या ठिकाणी दर्शन घेतल्याशिवाय परिक्रमा पूर्ण होत नाही असं मानण्यात येतं. आणि बघा, आपण दर्शन घेतल्यानंतर त्या ठिकाणी वरून दर्शन घेतल्यानंतर आपल्याला इतकं खाली यावं लागतं आणि खाली आल्यानंतर इकडं आपली नर्मदा मैया लागते. थोडा घाट खाली आहे, तर आपल्याला भरपूर खाली जावं लागतं. कुबेरेश्वरांचं, शिवलिंगाचं आणि कालिंका मातेचं यांचं सर्वांचं दर्शन झाल्यानंतर आपण या ठिकाणी खाली आलो की आपल्याला नर्मदा मैया लागते, घाट लागतो खाली, पण आपल्याला थोडंसं भरपूर खाली यावं लागतं. आणि मैयाचं दर्शन घेतल्यानंतर उजव्या हाताला 3 नद्याचा संगम आहे, जो मी तुम्हाला मगाशी सांगितलेला. कुबेर धामच्या समोरच नीलकंठ धाम जे आहे ना, ते इथनं बघायला मिळतं. आणि जास्तीत जास्त 10 मिनिटाचा रस्ता आहे फक्त हा. लांबून व्हिडिओ काढते म्हणून असं दिसत आहे, पण जे डोळ्यासमोर आहे ना ते एकदम मस्त दिसत आहे. व्हिडिओमध्ये तरी एकदम व्यवस्थित दिसत नाही आहे. आणि परत नीलकंठेश्वर धामला पण आम्ही थांबलेलो, पण आम्ही व्हिडिओ वगैरे काही बनवलेले नाही. आता समुद्र पार केल्यानंतर आम्ही व्हिडिओ बनवत आहोत. आणि हे आम्ही ज्या ठिकाणी थांबलो ते कुबेरेश्वर धाम आहेत आणि सर्व परिक्रमावासी या ठिकाणी थांबलेले आहेत. आता रात्र झालेली आहे आणि सर्व परिक्रमावासी विश्रांती घेत आहेत. आता आम्हीही विश्रांती घेतो. नर्मदे हर, रामकृष्ण हरी.